झाली बस. झालं झालं पास. कटकट्टा झाला. पक्कड. काय नाही, कमेंट येत होत्या कशी व्यसन घालतात कशी. ते बघा असं सोपं आहे. असे ओढलं बघा, ही हल्ली नाही ना, ह्याची मस्त घालण्यात आली व्यसन. ते तसे खिल्लार कणखर असतात. हे बघा दाबण आला लिकून बारीक झाली काही पुन्हा बदलावं. नाही ना, बदलून सध्याला नाही बांधायचे बोळ पडूस तर. हे बघा दाबण पलीकडून पास केलं होतं, अलीकडून ओढलं आणि व्यसन बघा कशी घातली ना, रक्त पण नाही निघलं. नमस्कार मित्रांनो, आज आहे रविवार. आज ह्याला व्यसन घालायची. पप्पांना आणि भैयाला कंट्रोलच होत नाही, त्याच्यामुळे ह्याला व्यसन घालायची. आणि वय पण झालं आहे त्याचं, आता 1.5 वर्ष होऊन गेलं आहे त्याला. मग त्याच्यामुळे हिऱ्याला व्यसन घालायची, सोबतच मेंटासला घालायची आणि हारण्याला पण घालायची. हारण्याला वेचण्याची गरज नाही, लय शहाणा आहे तो, नेहमी महागेच चालतो. आणि रानातून सोडलं ना तर घरी येऊन इकडे तिकडे पळतो, पण परेशान नाही करत. समोर चालतो किंवा मागे चालतो, हातात असेल तर कंट्रोल होतो. पण काय होतं, जास्त मोठं झालं व्यसन घातली ना, तर व्यसन त्यांच्या लवकर लक्षात येत नाही. आणि लहान वयात घातली ना, 2 वर्षाच्या आत, 1.5 ते 2 वर्षात, मग लगेच त्यांना कळतं. म्हणजे व्यसन जरा शिकून जातात, म्हणजे जास्त त्रास होत नाही आणि व्यसन घालायला पण परेशान नाहीत करत. तसं तर ह्या हरण्याला 2 वर्ष झालेत, पण मग त्याच्यामुळं आत्ता लगेच हरण्याला पण घालून घ्यायची. नाही तर हरण्याला हुशार आहे, ऐकतो, कंट्रोल होतो. व्यसन घालायचीच ना तर हरण्या, मेंटास आणि हिऱ्याला घालायची. बाकी ह्या कालवडी ह्यांना आत्ता नाही गरज व्यसनाची, कारण त्या कंट्रोल होतात. ह्या हिऱ्यापेक्षा हरण्यापेक्षा मोठ्यात, पण कंट्रोल होतात. तर त्याच्यामुळे ह्या वास पाड्यांना गरज नाही घालायची. पण हरण्याला कधीतरी व्यसन घालावंच लागेल, त्याच्यामुळे आत्ताच घालून घ्यायची. हरण्या, मेंटास आणि हिऱ्या तर लय बदमाश आहे, हिऱ्यामुळेच व्यसन घालायची. तर चला आता मी हिऱ्याला तिकडं बाहेर येतो. इथं ना ह्याला आता बांधलंय. तुझा फोन मी काढतो. पकडा ना पप्पा, पकडा. चालतंय. आत कोणती आहे ती सुबश्री आणि हे ते बैल अलीकडचं बरिंदी. हा पप्पा, 1 मिनटं. आता त्याला बांधले असं थोडंसं मोरखीला धरून. आम्ही धरकल इथं. तू म्हणतच त्याला खेटून आणलं नाही, ते ह्याला बुडाला. तसे खिल्लार कणखर असतात. हे बघा दाबण आला लिकून बारीक झाली काही पुन्हा बदलावं. नाही ना, बदलून सध्याला नाही बांधायचे बोळ पडूस तर. हे बघा दाबण पलीकडून पास केलं होतं, अलीकडून ओढलं आणि व्यसन बघा कशी घातली ना, रक्त पण नाही निघलं. झाली त्याला व्यसन घालून आणि रक्त पण नाही निघलं. तसा तो निवार आहे. गिरगुरांना एवढं सहन होत नाही, त्यांची जर जास्त परेशान होती. पण हे लय कडू आहे. सोडू का? बरं, सोड सोड सोड. ओके. तर ह्याला अशी घातली व्यसन. तिथं समोर बांधलं होतं, भैयांच्याच तो इकडं तिकडं होणं पाठीमागे धरलं आणि पप्पांनी समोर व्यसन घातली. आत्ताच त्याला वेसनीला आत्ताच नाही बरं का लावायचं. तर ह्या वेसनी काय होतं, होल व्यवस्थित होतं. मग पोळव्याला त्याला मोठी व्यसन घालायची, मग नंतर त्याला वेसनीला लावायचं. पण सध्याला एकदम छोटी व्यसन आहे बघा, ती पिवळ्या कलरची छोटीशी. त्याला राहते ते दाव इकडं आलं ना, सगळं नाही हे हां, त्याची मुदन इकडं आली ना, ते गाठीला अडकते इकडून इकडं आलं. हा राहते मोकळे. हां, इतकं गरीब वाटते काय.
नाही रे ते नाक फाटत असतं ते त्याला कळायचं नाही नाक फाटन त्याचं हिसक्यात जरा मोठी असं घातली ना कळण त्याला घालू नाही तर एक महिन्याने नाही लावायचीच नाही ते. हा नाही तर पोळाच्या आधीच मोठी घालू मोठी घातली विसतील लावू नाही ते काय होतं दाव इकडं सारखं आहे नाक फाटन त्याचं अचानक आणि त्याला कळायचं पण नाही. चला तर हिऱ्यात झाली आता हरण्याचा नंबर आणि हरण्या झाला की मग मेंटास धावटेल एक थांब 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 आता रक्त निघलं थोडंसं काय होत नाही त्याला दे इकडं बांधतो ना चालतंय पकड इथं आत्ता तुम्हाला दाखवतो मी हे बघा पलीकडून पप्पांनी घेतले दाबण दाबण आता पप्पा इकडं पास करतायत नाकातून आता हे तावण्यात आलं नाही का बस बरं बरं मागचं सोड भाई त्याला रिलून धरा मागचं हे दाव सोड भाई मी ताकडून धरलं हां बघा बांधण्यात आलं नाही का हे दूर इकडं होते जास्त झाली बस झालं द्या पक्कन अशी झाली ह्याला हरण्याला व्यसन हरण्यानं जरा जास्तच हालचाल केली त्याला व्यवस्थित धरण्यात झालं नाही मी म्हटलं एवढं हालचाल नाही करायचं म्हणून व्यवस्थित म्हणजे बांधलं नाही पॅक एकाच साईडने बांधला पण काय होत नाही झाली घालून थोडंसं याला रक्त निघले आणि ते नाकाला ते हल्ल्यामुळे दुसरीकडे वरून थोडंसं टोचलं चला आता हरण्याला बांधले मी घेऊ तिला आता पप्पा मेंटासला आणतात एकदा काय झालं तुम्हाला सांगतो हे दोन बैल सर्जा आणि चिमण्या तिकडे चारायला बांधले होते डाळिंबा शेतात आणि मी तिथून सोडून दिले तर सर्जा मोठा होता सर्जाला व्यसन घातले तीन चिमण्याला व्यसन होते चिमण्याने काय केलं सर्जा पाणी पित होता सर्जा अगोदर हौदावर गेला आणि पाणी पित होता चिमण्या मागून आला आणि मागून सर्जाच्या अंगावर उडी मारली तर मग सर्जाने काय केलं हौदात उडी मारली तर मग सर्जाला मागच्या पायाला लागलं होतं मग ते लागलं ना मग म्हटलं आता हे चिमण्याला व्यसनच घालायला पाहिजे मग घेतलं चिमण्याला मग चिमण्याला व्यसन घातली चिमण्यासोबत तो नंद्या होता वृंदाचा गोरा त्याला व्यसन घातली आणि मायडी होती मायडीला व्यसन घातली मायडी आणि चिमण्यासोबतचेच होते एक 10-15 दिवस फरक होता तर चिमण्यामुळं तिघांना व्यसन घातली होती चिमण्याला नंद्याला आणि मायडीला तर आता फक्त हिऱ्यामुळं हरण्याला आणि मेंटासला व्यसन घालायची ते मेंटास पण कंट्रोल होत नाही जर्शी ना कुठं पण ओढते पाण्यात सोडली की इकडं तिकडं ओढते मोरकीला कंट्रोलच होत नाही आता सध्या आपण कोणालाच व्यसन लावणार नाहीत ज्यावेळेस त्यांना व्यसन समजेल हळूहळू ह्याच्यानंतर मोठी व्यसन घालायचे त्यांना आणि मगच त्यांना व्यसनीला बांधायचं सध्याला फक्त व्यसन घालून ठेवली आहे आणि व्यसनीला बांधायचे हे बघा बघा ही मेंटास आता पप्पा इकडं ओढतात ना कळतच नाही तिला काही तेव्हा पान प्यायची तिला पान प्यायचं वाटते नाही नाही ए एडीस ती काय चढ नाही तिला थांब आता गुरांना व्यसन असले ना तर त्यांना आपण चारायला बांधू शकतो म्हणजे जास्त ओढ करत नाहीत नाही तर काय होतं असे मोरकेल वगैरे असले ना जास्त ओढतात मेक वगैरे उपटली तर मग शेजाऱ्यांचं पीक खातात आपलं खाल्लं तरी काय अडचण नाही हां
त्याच्यामुळे मग त्यांनाही व्यसन घालायचे. आता आपण तिथं रस्त्याच्याकडे लिंबाला बांधायचं सगळ्यांना. पप्पा तिला बांधतात, मी जातो हे दाबण आणि हे घेऊन वेसने ओढायला. हे बघा, हे दाबण असते, ह्याला पॉईंट असतो पुढं असं एक टोकदार. असे एवढ्या साईजची व्यसन घालायची नवीन नवीन सगळ्यांना. चिमण्याला पण अगोदर एवढीच घातली होती, मग नंतर मोठी घातली. तिला अगोदर असं थोडं बांधावं लागतं खालून मोहर किंवा 1-2 जागेवर, म्हणजे दोरी 1-2 जागेवरून अडकून घ्यायची, मग नंतर गाठ मारायची. पक्कड कुठे? माझ्या खिशात आहे, काढतून बाहेर. तर तिला धरू का? पक्कड तुमच्याकडे देऊ? कारण की दाबण काय होतं, आपल्या हाताने ओढणं शक्यच होत नाही, त्याला असं पकडीत धरून ओढावं लागतं. धरू का तिला? आता पप्पा पास करते दाबण. झालं पास, कटकट्टा झाला. पक्कड काय नाही, कमेंट येत होत्या कशी व्यसन घालतात कशी. ते बघा असं सोपं आहे, असे ओढलं. बघा ही हल्ली नाही ना, ह्याची मस्त घालण्यात आली व्यसन. ते ही हल्लीच नाही ना, त्याच्यामुळं हरण्याला हल्ला, हिऱ्या तरी कमी हल्ला, हरण्या जास्त हल्ला. मग त्याच्यामुळे हरण्याचं जरा जास्त रक्त निघलं होतं, हिचं रक्तच नाही निघलं. कारण की ही हल्लीच नाही, शांत होती. शांत थांबले ना मग एक्झॅक्ट कळतं. दाबण इकडं तिकडं होतच नाही, व्यवस्थित पास होतं, मग त्रास पण होत नाही लई. हरण्याला 2-3 वेळेस दाबण टोचण्यात आलं ना, ते हल्ला त्याच्यामुळे. हल्ल्यामुळं ना, नाहीतर ही हल्ली नाही ना. आणि हिला पप्पांनी एकट्यानेच बांधलं. पोरांनी बांधली नव्हती व्यवस्थित, तुम्ही एकदम थंड होत. चला आता बादलला चरायला बांधायचे, पण अगोदर ह्याच्यावर बसायचं. मग थोडंसं, आणि ह्याला मी आता चालवले काठवणात. आज पहिल्यांदा चालला तो काठवणातल्या शेतात चरायला. बघूया चरतोय का, तिकडे राहतोय का. आज रविवारची सुट्टी पण आहे ना, म्हणजे मला सुट्टी नाही, मला आज कामावर जायचं. कारण की मी 1 दिवस मध्ये सुट्टी घेतली होती, पण आज दुपारून मी परत येणार आहे. आता मी आलो काठवणातल्या शेतात, सोबत आणले बादलला, म्हणजे त्याला इकडं चरायला आणले. आणि ही पाठीमागं आपली सोयाबीन आहे, बादल थांब, तिकडं आपली सोयाबीन आहे, ह्याला बांधून जायचं आता घरी. तर घोडे आहेत ना, विथ लगाम खाऊ शकतात. बघा घोडे आहेत ना, लगामासोबत खाऊ शकतात. हे मी व्हिडिओत तर बघितलं होतं, पण मला वाटलंच नाही की खाता येईल. आणि पहिला लगाम होता ना तो लेदरच्या बेल्टचा, तर तो जास्त फिट होत होता बादलला, तर त्याच्यामुळे तो त्या फिट लगामामुळे खातच नव्हता. पण आता लगाम दिल्यानंतर खातोय. तर मला हे मी प्रत्यक्ष कधी बघितले, त्या दिवशी आपण ते घोडे बघितले होते ना, तर त्या दिवशी तो घोडा लगामासोबतच खात होता. परत मी काल जाताना पण बघितलं, तो घोडा लगामासोबतच होता. मग त्याच्यामुळं लगाम असताना पण हे बघा व्यवस्थित खाऊ शकतात हळूहळू ते. चालतं. हे बघा इथं आपल्या पटांगणामध्ये बादलला चरायला बांधले, तर आता व्यवस्थित तो गवत खाईल इथं. मित्रांनो, मी आता आलो काठवणातल्या शेतात, पण आज दिवसभर मी कामाला गेलो होतो. कारण की मी गुरुवारी सुट्टी घेतली होती, त्या दिवशी गाडीला सर्व्हिसिंग करायची होती, आणि सर्व्हिसिंग करण्यातच दिवस गेला बीडला. तर त्याच्यामुळे मग गुरुवारी माझी सुट्टीच पडली होती. त्याच्यामुळे मग मी आज कामावर गेलो होतो, म्हणजे सकाळी पण थोडा उशिरा गेलो आणि आता पण लवकर आलो आहे. मी मग येताना मी काठवणातल्या शेतातून आलो, म्हणजे आपलं कसं हायवेवरून आपल्याला काठवणातल्या शेतातून पण येता येतं आणि दुसरीकडून आपल्या डायरेक्ट घरी पण येता येतं. मग मी काठवणातल्या शेतात आलो, ऊसात बघितलं, पप्पांनी कोणाला तरी गवत कापायला सांगितलं ऊसातलं, म्हणजे ते त्यांना घेऊन जायला सांगितले. कारण की आपल्याच्यानी छोटं छोटं गवत कापणंच होत नाही ना, गुरं लय मोठे, तर त्याच्यामुळं. आणि आईला त्यांना दुसरं पण काम होतं, तर त्याच्यामुळं मग ऊस बघितला. परत आता आलो सोयाबीन बघायला. तर हे बघा अशी आपली काठवणातली सोयाबीन आहे, एकदम छान उगवली आणि आता सुकत नाही काय नाही. कालच गावाकडे काल परवा पाऊस पडला आहे, आज नाही बरं का पडला पाऊस, पण काल परवा पडलेला आहे, तर त्याच्यामुळे सोयाबीन सुकत नाही काय नाही. आणि हे बघा छान मस्त लाईन दिसत आहेत. आता हिला डुबायचे पण आपल्याला. आता डुबायच्या दिवशी पण आता मला सुट्टी घ्यावं लागत, नाही तर सुट्टीच्या दिवशी नाही तर बघू रोज सकाळी 2 तास डुबायचं, बघूया कसं होतं. नाही तर पप्पा भैया दोघं डुबतेन, आई पप्पा भैया 3 जण डुबतेन व्यवस्थित. पण आपली सोयाबीन यावर्षी चांगली बरं का, पेरणी सगळी आपली साधली गेल्या वर्षी पण आणि ह्या वर्षी पण. आणि मी काठवणातल्या शेतातून मुद्दामून आलो आहे, कारण की मला बादलची जागा बदलायची होती. ते बघा तिथं बादल आहे, तुम्हाला दाखवतो आता.
ते बघा तिथे त्याची मी जागा बदलली. थोडंसं इकडं होता तर थोडंसं पलीकडं बांधले त्याला. मस्तपैकी आता गवत खातोय. तुम्हाला आपल्या विहिरीचं पाणी दाखवू का? इथं जपून चालावं लागतं ना, गवतात साप बीप असतात तिकडं. हे बघा विहिरीला आता सध्याला एवढं पाणी आहे आपल्या विहिरीला. आणि तुम्हाला आपला ऊस दाखवतो. तर हे बघा असा आहे आपला ऊस. जे की मला तर चांगला वाटतोय बरं का. ह्याच्यात आपण मेथी पण लावली पण जास्त काय पैसे झाले नाही आपल्या मेथीच्या ह्याच्यातल्या. आणि सध्याला माझी हाईट बघता हे बघा असा एवढा ऊस आहे आता सध्याला आपला. ठीक आहे बरं आहे त्यामुळे आपल्या मेहनतीच्या ह्याने बरं आहे ऊस. छान आहे. कुठं कुठं असं झालं हे सगळ्यात एक नंबरमध्ये. असा मोठा पाहिजे असं म्हणजे मोठी बसेल आणि असं एवढा उंच. चला जर जमलंच ना तर मी बैलगाडी घेऊन तळेकडच्या शेतात जातो आणि तिथून ऊस तोडून आणतो गुरांना खायला. तर बघतो आता मी वेळेचं ॲडजस्ट होत आहे का मला इकडंच वेळ होत आहे. हे बघा हा गडी इथं खात आहे गवत. त्याला गवत लय मस्त आहे सगळीकडे हिरवं. पाय बांधणं तर कंपल्सरी. त्याचे पाय बांधणं कंपल्सरी. तो मस्त गवत खातो. त्याला एवढी मोठी दोरी गेली आहे. एक बोरखडी पण आणायची ह्याला पण घरच्या बोरखड्या ह्याला टिकणार नाहीत. ह्याला याच्यासाठी स्पेशल मोठी बोरखडी आणावं लागेल कधीतरी. नाही तर बाकी तो मस्त खातोय गवत. चला मला घरी जाऊन परत ह्याला न्यायला यायचंय. अंधार पडला रे मित्राला बोलत बोलत. आता बादलला न्यायला आलोय. एकटा चालू आहे त्याला न्यायला. मला विश्वास आहे तो गाडीसोबत व्यवस्थित येणार घरी. चला लवकर जातो घरी. मित्रांनो आम्ही गोठ्यावर आलात. उशीर झाला बरं का थोडासा. मी काय झालं मित्राला बोलत बसलो आणि फोनच अर्धा तास चालला. मग त्याच्यामुळं उशीर झाला. पण बादल गाडीसोबत मस्त आला. मला माहीत होतं ह्याच्या अगोदर तो गाडीसोबत एकदा आणलेला त्याच्यामुळे मस्त चालतो. काही गरज लागली तर पप्पा घरी नव्हते. पप्पा बीडला गेले होते पण भैया होताच घरी. पण गरजच लागली नाही काही. तो माझ्या एकट्यासोबतच असा हँडलला दाव धरलं म्हणजे त्याचा लगामाचा हँडलला धरला ते व्यवस्थित तो गाडीसोबत पळत आला. आम्ही आलो 15च्या स्पीडने आलो असतो 10-15. तर तेवढ्या स्पीडने तो मस्तपैकी आला. त्याची दोरी पायाची दोरी पण गळ्यात बांधली. त्याची दोरी पण सरळ बांधलेली गळ्यात बांधली. त्याची मेक पण गाडीला अडकून आणली. आणि लगाम चल रे चल आता जागेवर. मस्त टुनटुन झाला छान. ए नंदिनी का ग हा असं खा ना गुपचूप. तिकडं आजी खाते आजीचं बघून. ए नंदिनी सांडायचं नाही. तिला भूकच नाही. तिला भूकच नाही पण ती काय करते मग सारखं आजीच्या प्लेटमध्ये पळते. त्याच्यामुळे तिला वाढलं तर काही खातच नाही. खा. ती आज दिवसभर गेली होती इस्कॉन मंदिरमध्ये बीडला. आज तिकडे प्रोग्राम होता ना तर तिकडे गेली. नंदिनी हाणायचं नाही. तिला भूकच नाही आहे. हो का आजी खागल ती. बरं जा पंजीकडे. तिला आता आजीच्या प्लेटमधलं खायचं. ते राहू दे बरं राहू दे. चल चल इकडे या चला चला.